मी एक 15 डेजचं चॅलेंज घेतलंय. सोहमला येऊन इथे जर्मनीहून येऊन 8 दिवस झाले, पण मी त्याच्याबरोबर विशेष काही शूट करू शकले नाहीये. 15 डेज चॅलेंजची सिरीज करण्यामागे उद्देश हाच आहे की आता सोहम 6 ऑगस्टला परत जर्मनीला जाणार. मग त्याच्या आता काय पुढे तो नंतर 1-2 वर्षांनी परत येईपर्यंत ते माझ्यासाठी आठवणी म्हणून राहतील, म्हणून मी ही सिरीज आता करणार आहे. सो माय सिरीज विल बी स्टार्टेड नाव, 15 डेज विथ सोहम. सोहमला कामाला लावलंय. आज त्याच्या आवडीचं खिमा बनवायचं आहे. सोहमला म्हणलं चल मला वर्क फ्रॉम होम पण आहे तर मदत कर. सोहम, तू जर्मनीत तुझं तूच जेवण बनवून खातोस ना? हो, तर तिथे कोण आहे दुसरं बनवून? माझं जेवण बनवतो आणि जेवतो. हे लसूण जरा एवढे छोटे काय म्हणजे शोधून छोटं सगळ्यात छोटं घेऊन आलंय की काय? म्हणजे ऍक्च्युली टॉर्चरचा खूप चांगला मेथड आहे. म्हणजे शिक्षा? जेलमध्ये वगैरे कोणाला असं मोठी शिक्षा द्यायची तर दगड फोडायच्या ऐवजी त्यांना म्हणायला पाहिजे हे घे छोटे लसूण आणि सोलत बस. अरे छोटी लसूण टेस्टला चांगली असते. चल चल काय माहिती आता एवढं तर काय मी एवढे जिभेचे चोचले कशाला हवे? नाही, आता हे बघ, लहान लसूण खपवायचं असेल तर हे असंच सांगायला लागतं, कळलं का? ती टेस्टला चांगली असते. तिकडे जर्मनीला हा कांदा केवढा आहे, अशी एवढी लसणं येतात, पण त्याच्या पाकळ्या ज्या असतात ना ह्या त्या अशा मोठ्या टपोऱ्या असतात. आपल्याकडे पण मिळत असतील कदाचित, ते मिळतं. हा, पण आता असं करून मी सोलत होतो कधी. मी सुरीने सोलले आणि तू बघ मी पटपट किती सोलले बघ. अरे मला सुरी हत्यारच नाही दिलंस, कारागिराला सांगितलं हाताने कर. हा, मग ते आता हे बघ, आता तू हे सुरीने सोललंस तू. मी तुला सांगू का, जर का सुरी नसेल ना सोहम, तर हे बघ, हे बघ, हे असं घ्यायचं आणि ह्याला ना असं मारायचं. हे बघ की सोललं जातं. हा, तर सो ऐक ना सोहम, मला तुला एक गंमत दाखवायची. ही बघ, ही चिमणी आहे ना आपल्याकडे येते दररोज. ह्या चिमणीचे पूर्वज आपल्याकडे यायचे त्याच्या आधीचे तू असताना. आणि हिला मक्याचे दाणे, ओले मूग, ओली मटकी, वाटाणे असं मी तिला खायला देते. उडाली वाटतं ती थोडी कॅमेरा शाय आहे. अच्छा, तिला कॅमेरा नाही, ती लाली लिपस्टिक लावून नाही आली ना त्यामुळे ती पळाली. ती म्हणाली अरे आता नको मला कॅमेरा, थांब जरा बाळाला आंघोळ घालते. पावडर, बाळाला पावडर लावते आणि मग नंतर येईल ती परत कॅमेरासाठी. हा, मग तेव्हा तीच आपण शूट करूया. चालेल. थांब, बाळाला आंघोळ घालते, पावडर लावते, लाली लिपस्टिक लावते आणि मला पण लावून येते. चला आता तुझ्या हातच आपण लगेच खाऊन टेस्ट बघूया. करून बघूया. यस. आधी मला सांग, शिजलंय का नीट? परफेक्ट झालेलं आहे, होय ना? एकदम उत्तम. मसाले पण उगाचच्या उगाच अति मसाले गरम हे ते नाही आहे ना, प्रॉपर आहेत ना? कॅनॉट कंप्लेन अबाउट एनिथिंग. तिखट पण परफेक्ट आहे. सॉफ्टनेस, टेंडरनेस जो आहे मीठचा तो पण मस्त आहे. अगदी तोंडाला पाणी सुटलंय आणि आता म्हणजे असं काही बोलू शकत नाही, तर खाण्याकडेच लक्ष द्यायचंय बस. येस. तुला माहिती आहे, मी या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे की कुकरमध्ये जेव्हा आपण हे शिजवतो ना, तर जेव्हा तिसरी शिट्टी होते ना, तर शिट्टी नाही होऊ द्यायची सोहम, तू पण लक्षात ठेव. शिट्टी होता होताच खालून गॅस बंद करायचा. मग ते ती जी स्टीम असते ना ती राहते आणि आतल्या आत ते बेस्ट शिजतं. हे एक लक्षात ठेवायचं नेहमी. आपण दाल फ्रायची डाळ वगैरे शिजवतो ना, त्यावेळेला पण ही ट्रिक वापरायची. त्या आतल्या आत स्टीमनी खूप छान शिजतो पदार्थ. चला आता आय टेक युअर लीव्ह गाईज, हां, बिकॉज आय मस्ट फोकस ऑन व्हॉट्स इन फ्रंट ऑफ मी. येस, थँक्यू.